पीडितांनी तक्रार दिली, पोलीस तपास करत आहेत, तथ्य समोर येईलच. परंतु याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने त्या आरोपींचं धर्म बघून त्या धर्माच्या कम्युनिटीच्या लोकांचं जे राक्षसीकरण करताय, तुम्ही समाजामध्ये तेढ हे निर्माण करताय, हे जे काही होत आहे ना, हे नेमकं काय होत आहे आपल्याला कळत नाही का? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी आपल्याच नागरिकांना, आपल्याच महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम धर्म असल्यामुळे तर तुम्ही अशा पद्धतीने टार्गेट करणार. नशीब ते खरात जे आहेत ना मुस्लिम नाहीत, नाहीतर उद्या उठून ते टेबल जिहाद म्हणायला पण कमी केले नसते. धर्मांतरण जबरदस्तीने करायचं हे पूर्णतः चुकीचं आहे आणि इस्लामच्या याच्या पण विरुद्ध आहे. ते नाशिकमध्ये म्हाडाचं जे काही भूखंड घोटाळा झालेला आहे, याच्यामध्ये 19,000 गोरगरिबांचे कुटुंबांना घरं मिळणार होते. ते घरं जे आहे ना, अधिकारी आणि या राजकीय नेत्यांच्या आणि बिल्डरांच्या ह्याच्यामुळे कुणाच्या घशात गेले माहीत नाही. त्याच नाशिकमध्ये 72 अधिकारी, 72 अधिकारी यांचं हनी ट्रॅप झालं होतं आणि त्याच्यामध्ये मोठे नेते मंडळी देखील अडकलेले होते. ते प्रकरण अजून कुठे माहीत नाही. हे सगळं घटनाक्रम घडत असताना भाजपाचे नेते जे आहेत ना, तेव्हा आंदोलन करत नाहीत. खरातांच्या प्रकरणामध्ये हिंदू ज्या ताई होत्या, ज्या बहिणी होत्या, ते नाही लागत का? ते अत्याचार नव्हतं का? फक्त तुम्ही जे आरोपी आहे त्यांचा धर्म बघून तुम्ही त्या पूर्ण समाजाला तुम्ही राक्षसीकरण करणार. राजकीय नेते कशा पद्धतीने एखाद्या घटनेला किती मोठं करून दाखवतात हे आपल्याला कळायला पाहिजे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. आणि जर का चुकीचं घडलं असेल, धर्मांतरण झालं असेल जबरदस्तीने किंवा लैंगिक छळ झाला असेल, तर नक्कीच त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. मग ते खरात असू दे किंवा कुठल्याही धर्माचे लोक असू दे. जैन मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की महाराष्ट्र सध्या काय चालू आहे. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र नाशिक या ठिकाणी TCS या कंपनीमध्ये ज्या पद्धतीचे घटनाक्रम घडलेले आहेत ते मीडियामध्ये मसालेदार बातम्या देऊन समोर येतच आहेत. मला एक गोष्ट सांगायची, राजकारणामध्ये एक थेअरी असते. नॉर्मली जेव्हा सत्ताधारी लोक असतात, त्यांनी जेव्हा अडचणीत येतात त्यावेळेस डायव्हर्शन देण्यासाठी जे आहे ते काही इश्यूज मोठे केले जातात, ज्यात वास्तविकता काही नसते, तथ्यही नसतात. आणि हे जे ज्या पद्धतीने करतात राजकारणी, हे फक्त भारतात किंवा इथं महाराष्ट्रात असं नाही, हे जगभरात सगळीकडे होतंच. हे थोडंसं जे आहे ना, आपण फक्त मीडिया ट्रायलला समोर ठेवून काही गोष्टी विश्वास पूर्णतः 100% करू नये. कारण तुम्ही बघितलं असेल की काही दिवसापासून एक आरोपी निदा त्याचं नाव आहे, तिला सांगितलं गेलं की ते मास्टर माइंड आहे, HR मॅनेजर आहे, बेसलेस सगळ्या गोष्टी आहेत. आता TCSने पण खुलासा केलेला आहे की ते एक ज्युनियर एम्प्लॉई आहे, लिडरशिपच्या याच्या पोझिशनमध्ये नव्हती. परंतु एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे नेमकं काय घडतंय काय नेमकं. कारण नाशिकच्या प्रकरणामध्ये 2-3 मोठे आरोप लावण्यात आलेले आहेत. त्याच्या संदर्भात आता ते न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हे पण म्हणता येणार नाही की ते पूर्णतः खोटे केस आहे आणि आपण हे पण नाही सांगू शकत की ते टोटली खरे आहे म्हणून. पण याच्यामध्ये जे आहे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक माणूस म्हणून, एक शुद्ध नागरिक म्हणून थोडासा आपण बुद्धीचा जर वापर केला तर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट दिसून येतील. याच्यात जर तुम्ही विचार केलात की मेन अलिगेशन लावण्यात आलं की जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलं, त्याच्यासाठी काही उदाहरणं देण्यात आले की पहिलं सांगितलं आलं की जबरदस्तीने टोपी वगैरे त्यांना हे करण्यात आली. जर तो व्हिडिओ क्लिप मला वाटतं सोशल मीडियावरती व्हायरल आहे. या प्रकरणातील आरोपींनी तिथल्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून कशा प्रकारे धर्मांतर केलं याचा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओत दिसणारा आरोपी तौसिफ अत्तार सध्या पोलीस कोठडीत आहे. नाशिकमधलं हे प्रकरण एका कटाचा भाग असून सरकारनं गांभीर्यानं घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आपण जर त्या क्लिप बघितलं त्याच्यामध्ये तो मुस्लिम जो इसम आहे तो म्हणत आहे की आम्ही बाहेर गावावरून आला होता बहुतेक तो, त्याने म्हणले की हे गिफ्टच्या पद्धतीने आहे. ते दोघं हसतायत, स्माईल करतायत आणि ते टोपी त्यांनी परिधान केली. आता हे काही मीडियावर दाखवतात बघा कशा पद्धतीने म्हणजे धर्मांतर झालं म्हणून. थोडं तरी माइंड अप्लाय करायला पाहिजे. हेच जर धर्मांतरण असेल तर तुम्हाला माहीत असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियावरती आपल्याला भरपूर व्हिडिओ भेटतील ज्यामध्ये त्यांनी शीख धर्माचं जे आहे, शीख धर्माचं गुरुद्वारामध्ये गेल्यानंतरनं धार्मिक जे पेहराव असतो ते धारण केलं होतं. आता ते बघून जर तुम्ही हे म्हणत असाल की त्यांचं धर्मांतरण करण्यात आलं जबरदस्तीने, हे तर चुकीची गोष्ट आहे. कारण ही जी आहे भारताची सभ्यता आणि संस्कृती आहे. देवेंद्र फडणवीसांचे फोटो आहेत, नितेश राणेचा फोटो आहे जो स्वतःला टेंबा मिरवतो असतात.
की हिंदुत्वाचे हे न ते म्हणून सगळं. आता ते गोष्ट वेगळी आहे. ईडी वगैरे आलं त्यानंतर त्याचं मतपरिवर्तन झालं. राजकारणासाठी ते कुठल्या स्तरावर जाऊ शकतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आता त्यांचं धर्मांतरण झालं म्हणून सांगायचं का? सेम गोष्ट आहे. गोपी पडळकर आहेत, आशिष शेलार आहेत. जावा तुम्ही, द्या तक्रार तुम्ही तुमचं धर्मांतरण केलं म्हणून. थोडं काहीतरी लॉजिक असायला पाहिजे. मीडियावाल्याने पण विचारलं का नेमकं काय करतोय. दुसरं अलिगेशन करण्यात आलं की कपडे बुरखा जबरदस्ती करण्यात आलं वगैरे, आणि किंवा रोजा ठेवण्यात आलं वगैरे. कपड्याचा जेवढा प्रश्न आहे, एखादी जर का स्त्री किंवा हे असतील कपडे जर बदलत असेल तर ते कुणाच्या घरामध्ये बदलते, कुठून कपडे घालून येते, ऑफिसमध्ये कपडे घालतात का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरं अजून सांगितलं की रोजा जबरदस्तीने रोजा ठेवायला सांगण्यात आलं. अहो, रोजा जे आहे ते कधी ठेवतात? रमजान महिन्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल की एक सामान्य ज्ञानाची गोष्ट आहे की रोजा सकाळी 4:30च्या आसपासची वेळ असते. आता एखादी जर का पीडिता किंवा स्त्री असेल, तिला जर जबरदस्ती रोजा ठेवायला लावायचा असेल तर त्यासाठी त्या स्त्रीच्या घरी जावं लागेल. 4:30 वाजता दरवाजा ठोठावा लागेल आणि खा बाबा सैरी कर म्हणून असं सांगावं लागेल. याच्यामध्ये असं काही घडलं असेल तर मग गंभीर प्रकार आहे. आता ते तपासामध्ये निष्पन्न होईलच की किती काय तथ्य आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे, याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की त्याला बीफ गाईचं मटण खाऊ घातलं म्हणून. कुठं खाऊ घातलं? हॉटेलमध्ये. नाशिक पोलीस आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची सरकार आहे, गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे. गाईचं मटण कसं विकलं जातंय? बंद करा ते पहिल्या ह्याच्यामध्ये. गाईचं जर मटण विकलं जात असेल हॉटेलमध्ये तर ते अशा हॉटेल बंद करायला पाहिजे सरकारने. हे सरकारचं फेल्युअर आहे. मग तर हे ज्या गोष्टी आहेत, जे या गोष्टींना आधार धरून प्रोपोगंडा, प्रॉब्लेम नाही आहे. मला म्हणायचं आहे की पीडिताचं जे आहे ना, व्हिडिओ वगैरे एव्हिडन्स वगैरे काय नाही आहे. पीडितांनी तक्रार दिली, पोलीस तपास करत आहेत, तथ्य समोर येईलच. परंतु याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने त्या आरोपींचं धर्म बघून त्या धर्माच्या कम्युनिटीच्या लोकांचं जे राक्षसीकरण करताय, तुम्ही समाजामध्ये तेढ हे निर्माण करताय, हे जे काही होत आहे ना, हे नेमकं काय होत आहे आपल्याला कळत नाही का? गेल्या काही वर्षामध्ये मागेच्या आणि काही दिवसापासून जर तुम्ही बघत असाल की लव जिहाद ह्या प्रकरण समोर आणलेलं आहे. नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह हे करण्यात येतं, स्प्रेड करण्यात येतं, ज्याच्यामुळं मुस्लिम समाज धर्मीयांच्याबद्दल द्वेष निर्माण होईल, शत्रुत्व निर्माण होईल, अशा पद्धतीने प्रोपोगेट करत आहेत. आणि तुम्ही सध्या बघितलं असेल, आता त्या फेक नॅरेटिव्हला थोडंसं बळ देण्यासाठी सरकारने कायदा पण आणला. धार्मिक स्वातंत्र्य, कुठलं स्वातंत्र्य? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण यांच्या राजकारणासाठी, मुस्लिम द्वेषावरती त्यांचं राजकारणाचं अस्तित्व टिकवू नये हे टिकवण्यासाठी असे काही कायदे आणले जातात, जेणेकरून फेक नॅरेटिव्ह खरं वाटायला पाहिजे, लोकांना वाटायला पाहिजे काहीतरी खरंच होत असेल ना, म्हणून कायदे आणलेले आहेत. हे सगळं लोकांना कळतं की नेमकं सत्ताधारी पक्ष कसं काम करतं. मागच्या काही महिन्यापासून नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय तुम्हाला 4 घटना मी सांगतो, ज्या नाशिककरांना पण माहीत आहेत आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना पण कळायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत असेल की नाशिकमध्ये म्हाडाचं जे काही भूखंड घोटाळा झालेला आहे, याच्यामध्ये 19,000 गोरगरिबांचे कुटुंबांना घरं मिळणार होते. ते घरं जे आहे ना, अधिकारी आणि या राजकीय नेत्यांच्या आणि बिल्डरांच्या ह्याच्यामुळे कुणाच्या घशात गेले माहीत नाही. ते प्रकरण आहे. दुसरं प्रकरण जर तुम्ही बघितलं, त्याच नाशिकमध्ये 72 अधिकारी, 72 अधिकारी यांचं हनी ट्रॅप झालं होतं आणि त्याच्यामध्ये मोठे नेते मंडळी देखील अडकलेले होते. ते प्रकरण अजून कुठे माहीत नाही. ते एक मोठं प्रकरण आहे, ते समोर यायलाच पाहिजे. ते कोण 72 लोक आहेत. बरं, तिसरं अजून एक प्रकरण, पत्रकार एरंडे यांचं प्रकरण. किती व्हिडिओ झाले, तो कशा पद्धतीने महिलांचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आले होते, ते प्रकरण काय झालं? आत्ता झालं होतं. खरा त्यांचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, देशाला माहीत आहे. नशीब ते खरात जे आहेत ना, मुस्लिम नाहीत, नाहीतर उद्या उठून ते टेबल जिहाद म्हणायला पण कमी केले नसते. कारण यांना तर काही पण नाव द्यायचे आहेत, कॉर्पोरेट जिहाद, फ्रूट जिहाद, केमिकल जिहाद. तुम्हाला माहीत असेलच की कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या कुंभमेळ्याच्या ह्याच्यामध्ये 15,000 करोडचं बजेट पूर्वी हे केलं होतं. काही ॲक्टिव्हिस्ट लोकांनी देखील ते समोर आणलेलं आहे. आता ते बजेट वाढवून जे आहे यांनी 35,000 कोटी केलेले आहेत. बरं, याच याच्यासाठी जे आहे ना, नाशिकमध्ये ज्या पद्धतीने वृक्षतोड होत आहे, या संदर्भात मोठे आंदोलनं देखील होत होते. तर हे जे काही डायव्हर्जनसाठी जे मुद्दे आहेत, जे सरकार पुढं करत आहे, हे निरर्थक आहे. आणि याच्यामुळं जे आहे ना, आपण आपलं महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य खराब करून घेत आहोत. हे सगळं जे आहे ना,
स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हे करतायत. मी हे म्हणत नाही की काही तथ्य नसतील. चुकीचं आहे. धर्मांतरण जबरदस्तीने करायचं हे पूर्णतः चुकीचं आहे आणि इस्लामच्या ह्याच्या पण विरुद्ध आहे ते. त्यानंतरनं जर केलं असेल ना कोणी तर शिक्षा तर व्हायला पाहिजे, यात काय दुमत नाही. इन्व्हेस्टिगेशन होत आहे, ते पुढं येईलच. परंतु राजकीय नेते कशा पद्धतीने एखाद्या घटनेला किती मोठं करून दाखवतात हे आपल्याला कळायला पाहिजे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. जर आपण पुढं अजून बघितलं की ज्या ठिकाणी ह्या घटनाक्रम घडलेले आहेत तिथल्या जे MLA आहेत, मध्य मतदारसंघ येतो तो नाशिकचा MLA फरांदे ताई आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं हे सगळं जे घडलंय ते किती अंतरावरती असेल? खरातांचं जे आहे ते अर्ध्या किलोमीटरवरती आहे. त्यानंतर 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती एराडेचं हे आहे, म्हणजे ऑफिस वगैरे जे त्यांचं आहे स्ट्रक्चर. 2 किलोमीटरवरती ते हनी ट्रॅप जे घडलं होतं ज्याच्यामध्ये 72-73 जे काही अधिकारी नेते वगैरे होते, 2 किलोमीटर अंतरावरती त्यांच्या याच्यापासून आहे घरापासून. नंतर 1 किलोमीटरवरती म्हाडाचं ऑफिस आहे. हे सगळं घटनाक्रम घडत असताना भाजपाचे नेते जे आहेत ना तेव्हा आंदोलन करत नाहीत. खरातांच्या प्रकरणामध्ये हिंदू ज्या ताई होत्या, ज्या बहिणी होत्या, ते नाही लागत का? ते अत्याचार नव्हतं का? फक्त तुम्ही जे आरोपी आहे त्यांचा धर्म बघून तुम्ही त्या पूर्ण समाजाला तुम्ही राक्षसीकरण करणार? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी आपल्याच नागरिकांना, आपल्याच महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम धर्म असल्यामुळे तर तुम्ही अशा पद्धतीने टार्गेट करणार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे जे काही ते मोर्चे वगैरे काढलेत ना आता भाजपाने, हे लोकांना तुमचं दुपट्टीकरणाचं जे राजकारण आहे ते कळून येत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे. आता TCSने पण स्टेटमेंट दिलेलं आहे, फार म्हणजे मॅच्युअर्ड स्टेटमेंट आहे. अशा जर आपण लिंचिंग जर करत आहोत, याला लिगल लिंचिंग म्हणतात. एक पद्धतीने तुम्ही एक त्या एम्प्लॉयना जे सत्य ते समोर आणता, पोलिसांचं वर्जन वेगळं असतं, त्याच्यावर मीडियाला माहीत नाही कुठून काय कळतं, कुठंतरी काहीतरी सत्ताधारी पक्षांसाठी काही करायचं, राजकारणासाठी कसल्याही न्यूज पसरवायचं काम करते. मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्राची जनता शोधणी आहे. तुम्ही अशा काही जे न्यूज येतात त्याला व्हेरीफाय करायला पाहिजे, काय तथ्य आहे काय नाही आहे. आणि नक्कीच जर आपलं समाज म्हणून जे महिलांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही किंवा त्यांचा सन्मान नाही करू शकत तर हे सुसंस्कृत समाज म्हणून घेण्याची आपली हे हक्क हे बनत नाही, अधिकार आपलं नाही होऊ शकत. आणि महाराष्ट्रामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की धर्म आणि जाती बघून अपराध्यांचं हे करू नये. जे महाराष्ट्राची संस्कृती आहे, राजकारणासाठी महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करू नये, धर्माधर्मांच्या लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करू नये, आपलं घाणेरडं राजकारण टिकवण्यासाठी. आणि याच्यासाठी जे आहे आम्ही जे काही तथ्य अजून पुढे येतील ते आपल्यासमोर ठेवूच, पण अपराधाचं जे असेल ते सत्तेसमोर यावं. आणि जर का चुकीचं घडलं असेल, धर्मांतरण झालं असेल जबरदस्तीने किंवा लैंगिक छळ झाला असेल तर नक्कीच त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. मग ते खरात असू दे किंवा कुठल्याही धर्माचे लोक असू दे, किंवा आपण याच्यामध्ये बघितलं असेल अमरावतीच्या प्रकरणामध्ये शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण शिक्षा देऊ तेव्हाच खरं स्त्रीचा सन्मान आपण केल्यासारखं समाजामध्ये मेसेज देऊ शकू. आणि या प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या मला अपेक्षित आहे की पोलिसांकडनं हे चांगलं इन्व्हेस्टिगेशन होईल. आता ती गोष्ट वेगळी आहे की पोलीस यंत्रणा कितपत इंडिपेंडेंट आहे, अल्टिमेटली सत्ताधारी पक्षांच्या दबावाखालीच आहे. परंतु तरी देखील आम्ही अपेक्षा ठेवतो की याच्यात जे काही तथ्य आहे ते फार लवकर जनतेसमोर येईल. धन्यवाद.